राज्य सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख गोविंदांसाठी विमा संरक्षण जाहीर केलाय। गोविंदांचा मृत्यू झाल्यास जास्तीत जास्त 10 लाख रुपये दिले जाणार आहेत। उत्सवाच्या 1 महिन्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आलाय। जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा मानवी मनोरे तयार करतात आणि उंचीवर टांगलेल्या दूध, दही आणि लोणीने भरलेली मटकी फोडतात। दहीहंडी उत्सवात नुकसान झालेल्या गोविंदांना सरकारच्या विमा योजनेचा फायदा होणार आहे। बुधवारी जारी केलेल्या GR नुसार यंदा 16 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या या उत्सवादरम्यान मानवी मनोरे तयार करून दहीहंडी लावणाऱ्या नोंदणीकृत सहभागींच्या विम्याचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। गोविंदांचे प्रशिक्षण, वय आणि सहभाग पडताळणीसाठी आणि त्यांची माहिती पुणे येथील क्रीडा आणि युवा सेवा आयुक्तांना सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गोविंदा संघाची नियुक्ती करण्यात आली। GR मध्ये अपघातांच्या 6 श्रेणी आणि त्यानुसार विमा देयकांचा उल्लेख आहे। दहीहंडी उत्सवादरम्यान मृत्यू झाल्यास मृत गोविंदांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मिळतील। दोन्ही डोळे किंवा दोन अवयव गमावणे यासारख्या अपंगत्व आल्यासह हीच रक्कम दिली जाणार आहे। एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावलेल्या गोविंदाला 5 लाख रुपयांचा भरपाईसाठी दिले जाणार आहे। GR नुसार अशतः किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीच्या टक्केवारी आधारित अपंगत्वाच्या मानक श्रेणीनुसार भरपाई दिली जाणार आहे। या व्यतिरिक्त विमा योजनेत उत्सवादरम्यान झालेल्या दुखापतींसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च समाविष्ट असणार आहे। सहभागींची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करताना पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग आहे।